हे 60 आणि हे 50 मला जरा तुमच्या त्या प्रॉब्लेम मधल्या लाईन्स या सारख्याच दिसत आहेत. तुम्ही ज्या लाईन्स काढले आहेत, तुम्ही ज्या ड्रॉ केले त्या 60 आणि ह्या 50 मला सारख्याच दिसत आहेत. मग त्या मला दिसत आहेत का खरोखर तशा आहेत ते बघा. मी लिहिलंय ज्यांच्या ज्यांच्या प्रॉब्लेम मध्ये मला वाटलं त्यांना ते. नाही सर, ते डिस्टन्स लांब नसल्यामुळे तेवढंच दिसते. हा तेच म्हणून तर म्हटलं की बघून घ्या एकदा. कदाचित कधी कधी काय होतं की हे जे 50 आहे ना, ते इथून देखील मेजर केलं जातं कधी कधी बरं का. या एच्या लोकस पासून इथून 50 नाही ना मोजलं गेलं ते पण बघा. ठीक आहे, एवढंच फक्त. बाकी सोडवलेत प्रॉब्लेम्स, बरोबर सोडवलेत, व्यवस्थित सोडवलेत तुम्ही. मला तेवढाच फक्त जरा डाऊट होता, तर मी तुम्हाला सांगितलं. ओके, बरोबर, असं काही विषयच नाहीये. इट्स गुड, इट्स गुड. चल बघूयात आता. हा बोला. ती खालची लाईन आहे ना ग्रे कलरची, हा ती बरोबर 45 mm यायला पाहिजे का? नाही नाही, थोडं होणार की इकडं तिकडं. 44 येणार, 43 येणार, 46 येणार, 47 येणार की. इट विल चेंज, नथिंग टू वरी. बदलणार ते. का तुमचं वेगळं आलंय का? किती आलंय? 44 पॉइंट किती तरी. हा ठीक आहे ना, काही हरकत नाही ना. इट इज ओके. म्हटलं की 43 पण येऊ शकतं, 46 येऊ शकतं, 47 येऊ. इट डिपेंड्स, नो प्रॉब्लेम. कसं होतं माहिती का, आपण जी ही लाईन काढणार आहे ना, ही लाईन थोडीशी अशी आतमध्ये तिरकी झाली, थोडीशी जरी झाली की डिस्टन्स बदलणार, थोडीशी इकडे तिरक झाली की डिस्टन्स वाढणार, है ना, असं होतं. सो दॅट इज वाय नथिंग टू वरी. तर काल आपण हा प्रॉब्लेम सोडवलाय. सो नाउ आय अज्युम की यू अंडरस्टूड दी सोल्युशन. आपण सोल्युशन कसं काढलं हे तुम्हाला समजलेलं आहे असं मी अज्युम करतो. अँड स्टील वन्स अगेन आय विल रिपीट द प्रोसिजर व्हॉट वी डिड यस्टरडे. तरी देखील मी ती प्रोसिजर फक्त रिपीट करतो की आपण काल काय काय केलं ते एकदा मी रिपीट करतो. तर हा दिलेला प्रॉब्लेम आहे. या प्रॉब्लेम मध्ये पॉइंट ए इज 10 mm अबो एचपी, बी इज 15 mm इन फ्रंट ऑफ बीपी, हे दिलंय आपल्याला. आणि पॉइंट बी इज 50 mm अबो एचपी. पॉइंट बी हा एचपीच्या वरती 50 mm आहे, हे एक दिलंय आपल्याला. आणि एबी ची लेंथ 60 mm दिलेली आहे. लेंथ ऑफ एबी गिवन इज 60 mm. क्लिअर, ते दिलेलं आहे आपल्याला. मग आपण काय केलं, व्हॉट वी डिड इज, सो व्हेरी फर्स्ट वी डिड ड्रॉ एक्स वाय. सगळ्यात पहिलं काम केलं आपण एक्स वाय ड्रॉ केला. देन सेकंड थिंग वी डिड इज वी लोकेटेड ए डॅश. दुसरं काम केलं आपण ए डॅश लोकेट केला. थर्ड थिंग वी डिड इज लोकेटिंग ए. तिसरं काम केलं आपण ए ला लोकेट केला. त्याच्यानंतर आपण या ए डॅश मधून ही एक पॅरलल लाईन काढली. त्याच्यानंतर या टॉप व्ह्यूच्या ए मधून एक पॅरलल लाईन काढली. एक्स वाय ला पॅरलल काढल्या या लाईन्स. त्याच्यानंतर आपण काय केलं, एक्स वाय पासून 50 mm मेजर केलं. एक्स वाय पासून वरती 50 mm मेजर केलं आणि एक लाईन ड्रॉ केली. त्याला नाव दिलं लोकस ऑफ पॉइंट बी पॅरलल टू एक्स वाय, असं त्याला आपण नाव दिलं. ठीक आहे. त्याच्यानंतर परत काय केलं, कंपास घेतला, सर्कल काढायचा कंपास. त्याच्यामध्ये एबी ची लेंथ मार्क केली आपण. एबी ची लेंथ, एबी ची ट्रू लेंथ 60 mm मार्क केली आपण. आणि ती ट्रू लेंथ आपण या लाईनवर टाकली आणि इथं आपल्याला मिळाला पॉइंट बी. इथं एक पॉइंट ठेवला कंपासचा आणि इथं आर्क मारला. ओके, त्याच्यामुळं आपल्याला मिळाला पॉइंट बी इथं. त्याच्यानंतर पॉइंट बी चा टॉप व्ह्यू मिळवण्यासाठी आपण काय केलं, पहिल्या प्रॉब्लेम मध्ये आपण केस नंबर 3 घेतली होती. वी हॅव स्टडीड केस नंबर 3. तर पहिल्या प्रॉब्लेम मधली केस नंबर 3, केस नाही काय म्हणतात त्याला, काय म्हणत होतो आपण, पहिल्या प्रॉब्लेम मधली कुठली, कन्क्लुजन नंबर 3. पहिल्या प्रॉब्लेम मधलं कन्क्लुजन नंबर 3 होतं, ते आपण वापरलं. ते काय होतं की फ्रंट व्ह्यू अँड टॉप व्ह्यू ऑफ एव्हरी पॉइंट लाईज ऑन सेम लाईन परपेंडिक्युलर टू एक्स वाय, किंवा प्रोजेक्टर ऑफ पॉइंट ए अँड प्रोजेक्टर ऑफ पॉइंट बी इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू एक्स वाय. ठीक आहे, मग ते वापरलं आपण आणि त्याच्यानुसार आपण हा टॉप व्ह्यू मधला बी लोकेट केला. वी लोकेटेड दिस पॉइंट बी इन टॉप व्ह्यू. ओके, तर आता हा हॅलो, हा बोला.
हा सर कालचं लेक्चरची व्हिडिओ लिंक शेअर नाही केली सर. हा अहो ते डाटा संपला माझा. परवा दिवशीचं लेक्चर अपलोड केलं, परत दिवसभर एक लेक्चर झालं इकडं, एक लेक्चर दुसरीकडे झालं, तिकडचं लेक्चर अपलोड झालं, आपलं लेक्चरच अपलोड करायचं राहिलं. त्याच्यामुळे थोडा गोळ झाला. बर ठीक आहे. बरं असं थांबा, आता मला मध्ये तोडू नका बरं का, डाऊट असला तर विचारा. काय होतंय, लिंक जरा गडबडती आहे. हा काय सांगत होतो, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपले प्रोजेक्शन्स कंप्लीट झाले. तर ह्याच्यामध्ये काल एक डाऊट सगळ्यांना पडला. कुठला डाऊट पडला होता, हे 45 कसं काय आलं है ना, हा एक डाऊट पडला. दुसरा डाऊट, हे 60 mm जर इथं टाकलं, 60 mm जर मी इथं टाकलं तर काय होईल? 60 mm इथं टाकलं, सर समजा 60 mm इथं परपेंडिक्युलर टाकलं येणार नाही. तर बी इथं झाला बरं का, बी इथं आला. मग जर मी ही लाईन जोडली तर ही 60 पेक्षा जास्त होईल, बरोबर आहे की नाही? कॉमन लॉजिक आपलं. जर मी 60 mm इथं मार्क केलं आणि तो प्रोजेक्टर वर घेतला आणि बी इथं आहे म्हटलं, तर ही जी लेंथ आहे ही 60 mm पेक्षा जास्त होईल. म्हणजे जर 60 mm इथं टाकलं तर ही लेंथ कमी होते, 60 mm इथं टाकलं तर ही लेंथ जास्त होतीये. पण मग 60 mm इथं वरच का टाकायला सांगितलं, खाली का टाकलं नाही आपण? बघूया. लेट अस विल सी नाउ दिस इमेज. लुक ऍट दिस इमेज. याच्यामध्ये काय आहे, तर याच्यामध्ये ही जी लाईन आहे ए बी, ही लाईन या रेफरन्स प्लेनला पॅरलल आहे. कुणाला पॅरलल आहे? या रेफरन्स प्लेनला. म्हणजे हा कुठला रेफरन्स प्लेन आहे आपला? हा आहे व्हीपी, बरोबर ना, व्हर्टिकल प्लेन आहे. आणि हा रेफरन्स प्लेन आहे एचपी. तर ही लाईन व्हर्टिकल रेफरन्स प्लेनला पॅरलल आहे. कुणाला पॅरलल आहे? व्हर्टिकल रेफरन्स प्लेनला पॅरलल. आणि एचपी ला ती कशी आहे? इनक्लाइंड. मग जर आपण आता व्यवस्थित बघितलं तर ही लाईन व्हीपी ला पॅरलल असल्यामुळं ही आपल्याला ट्रू लेंथ दाखवते फ्रंट व्ह्यू मध्ये. फ्रंट व्ह्यू मध्ये आपल्याला तिची कसली लेंथ दिसते? खरी खुरी लेंथ दिसते. का बरं? कारण ती त्या प्लेनला पॅरलल आहे. म्हणजे थोडक्यात काय, सपोज बघा, मला जर पट्टीवरती डिस्टन्स मोजायचा असेल, मला जर पट्टीवर लेंथ मोजायची आहे, तर मी काय करतो, ती पट्टी कशी पकडतो? समोर पकडतो ना, अशी सरळ, बरोबर आहे का नाही? आपण पट्टी सरळ तिरकी पकडतो का? तिरकी पकडल्यानंतर लेंथ व्यवस्थित मोजता येईल का? नाही येणार. जर मला लेंथ व्यवस्थित मोजायची असेल तर मला ती सरळ पकडावी लागते. सरळ पकडायची म्हणजे काय करायचं, तर पॅरलल पकडायची किंवा आपल्या आयसाइटला परपेंडिक्युलर पकडायची. थोडक्यात आपण पॅरलल पकडायची म्हणूया, कारण आपण पॅरलल मध्ये गेलो. तर ती लाईन अशी सरळ जर पकडली, पट्टी सरळ पकडली, तर आपल्याला तिची ट्रू लेंथ दिसते. तर तिची काय दिसते? ट्रू लेंथ. जर मी त्या पट्टीला तिरकं केलं, है ना, आय शो यू, जस्ट सेकंड, आय विल ब्रिंग द पट्टी. एकच मिनिट, मी स्केल घेऊन आलो, और आय विल ब्रिंग अ पेन, ऍटलीस्ट समथिंग टू शो यू. Okay, I got a nice scale. So I'll show you.
पट्टी, ठीक आहे, ही पट्टी आहे. मला ह्या पट्टीची लेंथ मोजायची आहे, तर मला काय पकडावं लागतं, ही पट्टी मला सरळ पकडावी लागते. आय नीड टू होल्ड इट स्ट्रेट. जर मी पट्टी तिरकी करत गेलो तर त्याची लेंथ बारकी होत जाते. सर काय कळलं नाही, आय विल शो यू. मी याला तिरक करत 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 असं आणलं. आता याची लेंथ किती झाली हो पट्टीची, पॉइंट झाली का, या पट्टीची लेंथ 0 झाली, बरोबर आहे का. जर मी अँगल करत गेलो तर लेंथ बदलत जाते. इथं मॅक्सिमम लेंथ मिळते, याला म्हटलं जातं ट्रू लेंथ. ही जी मॅक्सिमम लेंथ मिळणार आहे ही आहे ट्रू लेंथ. जर मी याला बदलत बदलत अँगल देत गेलो तर त्याची लेंथ कमी कमी होत जाते आणि एका स्टेजला ती 0 लेंथ होते, त्याचा बनतो एक पॉइंट. क्लिअर. म्हणजेच ज्या वेळेस लाईन रेफरन्स प्लेनला पॅरलल आहे त्यावेळेस ती त्या व्ह्यू मध्ये ट्रू लेंथ देते. आता सर कुठल्या प्लेनला पॅरलल आहे, कुठं ट्रू लेंथ देते, हे कसं कळायचं, सोपं आहे. जस्ट सी. हा रेफरन्स प्लेन आहे. मिरर आहे ते इरिटेट होतं ना. ओके, सो हा रेफरन्स प्लेन आहे. ह्या रेफरन्स प्लेन माझ्या एवढी भिंत आहे की look at this. ओके, हा रेफरन्स प्लेन आहे ना. आता ही पट्टी मी ह्या प्लेनला धडकवली, चिटकवली, या प्लेनला चिटकवली. ओके, आता जर ह्याची लेंथ मोजली तर कसली मिळेल, ट्रू मिळेल का अपॅरंट मिळेल, चिटकवली आहे भिंतीला, ट्रू मिळेल का अपॅरंट, ट्रू मिळते आहे का नाही. ट्रू. आता मी ही पट्टी ह्या प्लेनला चिटकवली आहे, याचा अर्थ असा होतो का, हा पॉइंट ए आणि हा पॉइंट बी दोन्हीचं डिस्टन्स या व्हर्टिकल प्लेन पासून सारखं आहे, 0. करेक्ट. या एच आणि ह्या बी च दोन्ही प्लेनचं डिस्टन्स या व्हर्टिकल प्लेन पासून 0 आहे. म्हणजेच ही लाईन या व्हर्टिकल प्लेनला पॅरलल आहे. ही लाईन या व्हीपी ला कशी आहे, पॅरलल आहे. गेटिंग इट. ही लाईन व्हीपी ला पॅरलल आहे म्हणून फ्रंट व्ह्यू मध्ये ट्रू लेंथ देते. अशी जरी मी ठेवली, ही लाईन अशी जरी पकडली तरी देखील हिची लेंथ ट्रूच आहे. अशी पकडली तरी लेंथ ट्रूच आहे, अशी पकडली तरी हिची लेंथ ट्रूच आहे. गेटिंग इट. ही अशी जरी पकडली तरी हिची लेंथ ट्रूच आहे. आता मी याला 10 mm पुढे आणला, ठीक आहे, काही अंतर पुढे आणलं. आता मी ह्याचा फ्रंट व्ह्यू घेतला, फ्रंट व्ह्यू कुठे जाणार आहे, एक पॉइंट इथे येणार आहे, एक पॉइंट इथे येणार आहे. परत लेंथ कशी येणार आहे, ट्रूच येणार आहे. एक पॉइंट इथं आला, एक पॉइंट इथं आला, दोन्हीचं डिस्टन्स मोजलं तेवढीच लेंथ येणार आहे. गेटिंग. म्हणजेच जर लाईन व्हर्टिकल प्लेनला पॅरलल असेल, इफ लाईन इज पॅरलल टू व्हीपी देन इट शोज, तर ती दाखवते ट्रू लेंथ इन फ्रंट व्ह्यू. जर लाईन व्हीपी ला पॅरलल असेल तर ती फ्रंट व्ह्यू मध्ये ट्रू लेंथ दाखवते. आता बघा, मी इन्क्लाइन केलं, इन्क्लाइन केलं, इन्क्लाइन केलं, लेंथ कमी होत चालली. कुणाला इन्क्लाइन करतोय, कुणाला अँगल करतोय, व्हीपी सोबत अँगल करतोय, व्हीपी सोबत अँगल बदलतो, लेंथ बदलत जातीये, लेंथ बदलत जाते. कशावर म्हणताय लेंथ बदलत जाते, पॉइंट झाली लेंथ, लेंथ 0 झाली. 90 डिग्री ज्यावेळेस अँगल झाला त्यावेळेस लेंथ किती झाली, 0 झाली. म्हणजेच लेंथ कमी होत चालली. जसं तुम्ही व्हीपी सोबत अँगल देणार तशी लेंथ कमी होत जाणार. व्हीपी ला पॅरलल आहे म्हणून फ्रंट व्ह्यू मध्ये ट्रू लेंथ आहे. म्हणून आपलं यामधलं आता पुढचं कन्फ्युजन असणार आहे. 3 कन्फ्युजन्स आपण बघितलेत पहिल्या केसला. आता ही आहे आपली लाईनची केस नंबर 2. दिस इज केस नंबर 2. लाईन पॅरलल टू व्हीपी अँड इन्क्लाइन टू एचपी. या केस नंबर 2 मधलं पहिलं कन्क्ल्युजन आपलं आहे, यातलं पहिलं कन्क्ल्युजन आपलं आहे, इफ लाईन इज पॅरलल टू व्हीपी then it shows length in front view. जर लाईन
VP ला पॅरलल असेल. इफ लाईन इज पॅरलल टू VP ओनली, वी आर टॉकिंग अबाउट VP. इफ लाईन इज पॅरलल टू VP, देन इट शोज ट्रू लेंथ इन फ्रंट व्ह्यू. तर ती लाईन फ्रंट व्ह्यू मध्ये ट्रू लेंथ दाखवते. देन इट शोज ट्रू लेंथ इन फ्रंट व्ह्यू. दिस इज द फर्स्ट कन्सेप्ट और फर्स्ट कंक्लूजन. Conclusions. The first conclusion, है ना? Second, if line is inclined to HP, then it shows apparent length in top view. This apparent length in top view is called as, टॉप व्ह्यू मधल्या अपॅरंट लेंथला काय म्हणतात? टॉप व्ह्यू लेंथ. त्याचंच नाव आहे टॉप व्ह्यू लेंथ. त्याचं दुसरं नाव आहे प्लान लेंथ. त्याचं दुसरं नाव काय आहे? प्लान लेंथ. प्लान लेंथ सर काहीतरी वेगळं वाटतं बघा. प्लान हा शब्द तुम्ही ऐकलाय का? कशाचा प्लान असतो? बिल्डिंगचा प्लान असतो का? कधी बघितलाय का बिल्डिंगचा प्लान? यस. मग तो बिल्डिंगचा प्लान कसा असतो? तर तो बिल्डिंगचा टॉप व्ह्यू असतो. वरून बिल्डिंग कशी दिसेल तो असतो. बिल्डिंगचा प्लान असतो म्हणजे काय असतो? तर वरून ती बिल्डिंग कशी दिसेल, वरून ती खोली कशी दिसेल, तो हॉल कसा दिसेल, किचन कसं दिसेल, बेडरूम कसं दिसेल, वरून कसं दिसेल, म्हणून त्याला काय नाव दिलंय? प्लान. प्लान जो टॉप व्ह्यू असतो त्याला प्लान व्ह्यू म्हणतात. म्हणून त्या बिल्डिंगला पण काय, त्या जो बिल्डिंगचा प्लान असतो त्याला प्लान नाव इथून आलेलं आहे. गेटिंग इट? दिस इज द प्लान लेंथ, म्हणजे टॉप व्ह्यू मधली लेंथ. असं लक्षात ठेवायचं, एमसीक्यू मध्ये असले विचारतात. क्लियर? सो अपॅरंट लेंथ इन टॉप व्ह्यू इज कॉल्ड ॲज टॉप व्ह्यू लेंथ और प्लान लेंथ. टॉप व्ह्यू लेंथचा जर आपण शॉर्ट फॉर्म केला तर काय होतो? TVL, टॉप व्ह्यू लेंथ और प्लान लेंथ. एमसीक्यू मध्ये असं लिहू शकता ते TVL. इफ TVL इज 45 mm, then what will be its TL. असं. त्यामुळे शॉर्टकट्स माहित पाहिजे. टॉप व्ह्यू लेंथ TL, त्याचं दुसरं नाव आहे प्लान लेंथ. ओके, नाउ नेक्स्ट. The true angle made by true length, the true angle made by true length with HP is called as, त्याला थीटा म्हणतात. सो थीटा सिंबल अवेलेबल नाहीये. आय नीड टू ड्रॉ द थीटा. इज कॉल्ड ॲज थीटा. सर तिसरं कन्क्लुजन कळलं नाही. ट्रू अँगल सोडून द्या. ट्रू अँगल कन्सेप्ट तुम्हाला केस नंबर 5 मध्ये कळेल. ट्रू लेंथ. ट्रू लेंथ म्हणजे काय? ही जी 60 mm आहे का नाही, ह्याला ट्रू लेंथ म्हणायचं. काल आपण बघितलं होतं. ट्रू लेंथ, खरी खुरी लांबी. पट्टीने मोजल्यावर जी मिळेल ती खरी खुरी लांबी. दॅट इज अ ट्रू लेंथ. ट्रू लेंथनी, या ट्रू लेंथनी केलेला अँगल कुणासोबत केलेला? HP सोबत केलेला. कुठं आहे सर अँगल? HP सोबत केलेला अँगल कुठे आहे? दिसे ना आम्हाला. बघूयात दिसतोय का? लेट अस विल ट्राय टू सी इट. Can you see now this angle? This angle is called as theta. हा वाला, हा XY आहे ना सर? इथं HP सोबत म्हटलंय की तुम्ही XY सोबत का दाखवताय? काय भानगड आहे? Can anyone tell me? सर इथं HP सोबत लिहिलंय, तुम्ही XY सोबतचा अँगल का दाखवताय? Can anyone tell me? कोणी सांगू शकताय का?
नाही बर, इथं आपण काय केलं, हे 50 mm काय दिलेलं आहे, पॉइंट बी इज 50 mm अबोव HP. 50 mm अबोव HP म्हटल्यावर आपण कुणासोबत मोजलं 50 mm? 50 mm अबोव HP म्हटल्यानंतर आपण 50 mm कुणासोबत मोजलं? आपण 50 mm मोजलं XY सोबत, करेक्ट. म्हणून अँगल देखील HP सोबतचा आहे, म्हणून कुणासोबत मोजायचा, XY सोबत. लाईनच्या प्रोजेक्शन ऑफ पॉइंटच्या पहिल्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, फ्रंट व्ह्यू मध्ये XY हा HP असतो आणि टॉप व्ह्यू मध्ये XY हा VP असतो. पहिल्या आपलं जे लेक्चर झालं ना पॉइंटचं, त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं बघा, आठवतंय का? फ्रंट व्ह्यू ही वेगळी इमेज आहे, टॉप व्ह्यू ही वेगळी इमेज आहे, या दोन वेगवेगळ्या इमेजेस आहेत. आणि फ्रंट व्ह्यू मध्ये XY हा HP असतो, टॉप व्ह्यू मध्ये XY हा VP असतो. एवढं लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त एवढं लक्षात ठेवायचं की HP सोबतचं सगळं डायमेन्शन हे XY सोबत मोजायचं आणि XY च्या वर मोजायचं. VP सोबतचं सगळं डायमेन्शन XY सोबत मोजायचं, फक्त XY च्या खाली मोजायचं. HP सोबतचं XY च्या वर, VP सोबतचं XY च्या खाली. थोडक्यात HP म्हटलं की XY च्या वर, VP म्हटलं की XY च्या खाली, असं लक्षात ठेवायचं. बरं बघा, मग हा झाला थिटा. मग मला सांगा, या अँगलला काय म्हणायचं? थिटा डॅश. थिटा डॅश. एनीवन एल्स? थीटा. अँगल थीटा. थिटा. इट इज ऑल्सो थिटा गाईज, कारण हीच सेम लाईन आहे, मी पुढे वाढवली. ही तीच लाईन आहे ना, मी पुढे वाढवली फक्त, आहे की नाही? मी फक्त एक्सटेंड केली, XY ला कट करेपर्यंत मी फक्त तिला एक्सटेंड केली. तीच लाईन आहे ही. आणि ही जी लाईन आहे ना, ही लोकस ऑफ ए ही XY ला पॅरलल आहे. ही लाईन ही XY ला पॅरलल आहे, म्हणून हा जर थिटा असेल तर हा देखील काय आहे? थिटा. आता तुमच्या सगळ्यांकडे प्रॉब्लेम सोडवलेला आहे, तर मला आता हा अँगल किती आलाय सांगा? 41 डिग्री. 41 डिग्री. 41 डिग्रीज. हा अँगल किती आलेला आहे? 41 डिग्रीज आलेला आहे. गेटिंग इट? कळतंय का? येस सर. ओके. आता एक काम करा, हा अँगल 41 डिग्री आला तुमचा. आता मला साइन 41 60 साइन 41 किती येते सांगा? 60 साइन 41. अप्लाइड मेकॅनिक्स शिकलेला आहात, यूज ऑफ कॅल्क्युलेटर शिकलेला आहात, त्याच्यामुळे तुम्ही हे उत्तर देऊ शकता. - 39.36. हा, मग आता बघा, हे 45 कसं आलं तुमचं? साइनच करतात ना शेजारच्या बाजूच काढायला. ही लेंथ काढायला साइन 40 करतात ना, कॉस 40 करतात? कॉस करतात काय? कॉस करतात बहुतेक. कॉस करतात. यस सर, कॉस करतात कॉस करतात ऍडजस्टमेंट. कॉस. 60 कॉस 41. हे सांगा, हे सांगा. 45.28. हा, मग हे 45 एकदम बरोबर आलं का नाही बघा बरं? हे 45 आलं. ह्या अँगलवर डिपेंड आहे ते. पण आपल्याला कुठंही कॅल्क्युलेट करायचं नाही काही सुद्धा. रिमेंबर, जे काही करायचं असेल तर ड्रॉइंगच करायचंय, नाहीतर फक्त विचार करून उत्तर काढायचे. सध्या MCQ मध्ये तुम्हाला ड्रॉइंग काढायचे नाहीये. सध्या तुम्हाला काय करायचं, फक्त विचार करून आन्सर्स द्यायचे बाय थिंकिंग. यू नीड टू गिव्ह आन्सर बाय थिंकिंग. सो हा झाला थिटा. हा काय आहे? ट्रू अँगल. कुणी केलाय? ट्रू लेंथनी केलाय. कुणासोबत केलाय? HP सोबत केलाय. ओके, सो आय कॅन राईट इट हियर लाईक
theta is a true angle made by true length. Theta is true angle made by true length with HP. किंवा हे असंही म्हणू शकतात with XY in front view. ओके, तर हे दुसरं नका लक्षात ठेवू, दुसरं थोडं कन्फ्युज होईल, एवढंच लक्षात ठेवा की थीटा इज ट्रू अँगल मेड बाय ट्रू लेंथ विथ एचपी. हे सगळे जे कन्फ्युजन वगैरे देतोय ना, हे एमसीक्यूच्या दृष्टीने फार महत्वाचे आहेत बरं का, तुम्हाला हे फार लक्षात ठेवायचे. सो थीटा इज ट्रू अँगल मेड बाय ट्रू लेंथ विथ एचपी. 45 जी खाली आली ती झाली अपॅरंट लेंथ, तो वरती आहे थीटा. ट्रू लेंथ, अपॅरंट लेंथ, थीटा. क्लिअर? ओके, चला स्क्रीनशॉट काढून घ्या. काढला स्क्रीनशॉट? 1 2 3 4 5. Shall I close it now? हे डिलीट करू का? येस सर. Yes, sir. Thank you. Let us, we will have a next problem. Line CD is parallel to HP and incline, अरे parallel to VP घ्यायचं आहे ना आपल्याला. हो. Parallel to VP and inclined to HP. The true length of line is 65 mm and true angle with HP is we will take 45 degrees and a simple angle will do. बघा आता प्रॉब्लेम बदलला आपण. कालचा गिव्हन डाटा वेगळा होता, आजचा गिव्हन डाटा वेगळा आहे आता ह्या प्रॉब्लेमचा. या प्रॉब्लेम मध्ये काय म्हटलंय? लाईन CD is parallel to VP and inclined to HP. The true length of line is 65 mm. लाईनची ट्रू लेंथ 65 mm आहे. ट्रू अँगल विथ HP is 45 degrees. लाईनचा HP सोबतचा ट्रू अँगल हा 45 डिग्री आहे. Point C is 15 mm away from both HP and VP. Find the plan length. प्लॅन लेंथ फाइंड आउट करायची, टॉप व्ह्यू लेंथ आपल्याला काढायची आहे. क्लिअर? मागच्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला बी चं लोकेशन दिलं, गेटिंग इट? अँगल दिला नव्हता, आपल्याला लोकेशन ऑफ बी दिला होता आणि त्याच्यावरून आपण काय फाइंड आउट केलं होतं? त्याच्यावरून आपण प्लॅन लेंथ, ट्रू अँगल या दोन गोष्टी फाइंड केल्या. ओके, सो नाउ लेट अस स्टार्ट सॉल्विंग द प्रॉब्लेम. पहिलं काम काय करायचं? गिव्हन डाटा लिहायचा. काय काय दिलाय? सी दिलाय. सी कुठं दिलाय? 15 mm, 15 mm above HP and 15 mm in front of VP. 15 mm HP च्या वर, 15 mm VP च्या पुढे, in front of VP. त्याच्यानंतर TL, ट्रू लेंथ. ट्रू लेंथ किती दिली आहे? 65. ट्रू लेंथ इज 65. त्याच्यानंतर थीटा पण दिलेला आहे. थीटा इज 45 डिग्रीज. थीटा 45 डिग्रीज दिलेला आहे. झालं? एवढा गिव्हन डाटा आहे. प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करायचा. पहिली स्टेप काय करायची? तर पहिली स्टेप करायची ड्रॉ एन XY. XY ड्रॉ केला. पुढची स्टेप काय करायची? ड्रॉ ए लाईन परपेंडिक्युलर टू XY. XY ला एक फेंट परपेंडिक्युलर लाईन काढून घ्या. दिस विल बी युअर सेकंड स्टेप.
थर्ड स्टेप मध्ये काय करणार? इन थर्ड स्टेप लोकेट पॉइंट सी 15 mm अबो HP, 15 mm HP च्या वरती पॉइंट सी लोकेट करा. त्याला नाव द्यायचं सी डॅश. दुसरा आहे 15 mm इन फ्रंट ऑफ VP, म्हणजे XY च्या खाली 15 mm सी लोकेट करा. याच्यात कोणाला डाऊट आहे का एवढ्या कामात? I hope it. No, sir. Now drop a line parallel to XY. XY ला parallel lines काढा. कुठून काढा? या C डॅश मधून आणि या C मधून, दोन्ही मधून काढून घ्यायच्या. C डॅश मधून C मधून. दोन लाईन्स गेल्या. कशा आहेत ह्या दोन्ही लाईन्स? XY ला पॅरलल आहे. आता काय करायचं? आता राहिलं दोन गिवन डाटा. एक राहिली ट्रू लेंथ, दुसरी राहिलं थिटा. टाकायचं पहिल्यांदा काय? तर नेहमी लक्षात ठेवा, पहिल्यांदा टाकून घ्यायचे असतात अँगल्स. पहिल्यांदा काय टाकून घ्यायचे? अँगल्स टाकून घ्यायचे. अँगल दिलाय 45 डिग्री. 45 डिग्री अँगल कसा घ्यायचा? हाऊ टू मेजर 45 डिग्री अँगल? सोपं आहे. तुमच्याकडं हे असं काहीतरी अँगल प्रोट्रॅक्टर आहे का नाही? त्यात 90 डिग्री असतो. त्यात 45 डिग्री पण असतो. असा. तर हा अँगल प्रोट्रॅक्टर उचलायचा तुमचा इथं आणायचा, इथं आणून इथं सी वर ठेवायचा. इकडून मेजर करायचं. कुठे ठेवला? आपण सी वर ठेवलाय. सी पासून अँगल असा मोजायचा आहे. 10, 20, 30, 40, 45. 45 अँगल दिसल्यानंतर इथं काय करायचं? इथं एक रेष काढायची छोटीशी अशी. एवढी मोठी नाही काढायची तुम्ही, एवढीच काढायची रेष. छोटीशी अशी एक छोटीशी रेष काढायची 45 डिग्री मध्ये. क्लिअर? अँगल प्रोट्रॅक्टर ठेवला आणून, 45 डिग्री अँगल मार्क केला आणि इथे एक छोटीशी रेष होती. ओके, इथं कुठेतरी तुमचा 45 डिग्रीचा अँगल असेल असं मार्क झाला. आता काय करायचं? या पॉइंट सी मधून हा पॉइंट जॉईन करून लाईन ड्रॉ करायची. किती डिग्रीची आहे ही लाईन? 45 डिग्रीची आहे. अँगल कुठला आहे? हा थीटा आहे. लिहूयात आपण. दिस इज थीटा. इट शुड गिव्ह ट्रू लेंथ. हा थीटा आहे. थीटा सोबत ट्रू लेंथ असते. कसं काय? मागच्या प्रॉब्लेम मध्ये आपण कन्क्लुजन लिहिलंय. आपण लिहिलंय एक वाक्य आहे की नाही? थीटा इज ट्रू अँगल मेड बाय ट्रू लेंथ विथ HP. थीटा हा ट्रू अँगल आहे, ट्रू लेंथने केलेला. मग हा थीटा टाकला. किती टाकलाय आपण? 45 डिग्री थीटा टाकलाय. इथं लिहायचं 45 डिग्री. आणि या 45 डिग्रीज वरती हे 65 mm मेजर करायचं. इथं पट्टी लावायची सरळ. तुमची पट्टी सेट स्क्वेअर काय असेल ते इथं सरळ लावायचं. इथून 65 mm मेजर करायचं आणि तिथं एक पॉइंट द्यायचा. तो झाला डी डॅश. तो कुठला पॉइंट मिळालाय आपल्याला? डी डॅश. दॅट पॉइंट इज ए डी डॅश पॉइंट. डी डॅश पॉइंट मिळाला. आता काय करायचं? आता टॉप व्ह्यू मधला डी लोकेट करायचा आहे. कसं लोकेट करणार? शेवट स्टेप सांगा. परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर.
या डी डॅश मधून इथून सरळ परपेंडिक्युलर ड्रॉप करायचा खाली. कुठं ड्रॉप करायचा? कुठपर्यंत न्यायचा तो? तो आणायचा या लोकस पर्यंत. तो इथपर्यंत आणायचा. सी मधून एक्स वाय ला पॅरलल लाईन काढली ना, तिथपर्यंत आणायचा. हा झाला तुमचा टॉप व्ह्यू मधला डी. दिस इज पॉइंट डी इन टॉप व्ह्यू. This is line CD in top view. This is C dash D dash in front view. Sir D इथंच का ठेवला? हीच लाईन CD का बरं? कारण क्वेश्चन मध्ये काय लिहिलेलं आहे? लाईन CD is parallel to VP. म्हणून आता आपण अजून एक कन्फ्युजन ड्रॉ करूया. काय कन्फ्युजन ड्रॉ करायचं माहिती का? एक हे कायम लक्षात ठेवायचं, हे फार लागतं. When in one view line is parallel to xy, its next view shows parallel. ज्या वेळेस एका व्ह्यू मध्ये लाईन XY ला पॅरलल असते, त्यावेळेस दुसऱ्या व्ह्यू मध्ये ती ट्रू लेंथ दाखवते. बघा, या व्ह्यू मध्ये ही लाईन XY ला पॅरलल आहे, म्हणून फ्रंट व्ह्यू मध्ये ती काय झाली? ट्रू लेंथ झाली. टॉप व्ह्यू मध्ये लाईन XY ला पॅरलल आहे, म्हणून फ्रंट व्ह्यू मध्ये ती काय दाखवते? ट्रू लेंथ दाखवते. वेन इन वन व्ह्यू, या व्ह्यू मध्ये टॉप व्ह्यू मध्ये लाईन ट्रू लेंथ आहे, सॉरी पॅरलल आहे XY ला, म्हणून फ्रंट व्ह्यू मध्ये तिनं काय दाखवलं? ट्रू लेंथ दाखवलं. इथं लिहायचं या लाईनवर, दिस इज TL TL इक्वल टू किती घेतली आपण? 65 ना. हे तर थोडं लिहायला प्रॉब्लेम येतो बरं, कसं वापरलं तिकडे समजून. TL इक्वल टू 65 आणि विचारलंय आपल्याला काय? आपल्याला हे उत्तर विचारलंय, व्हॉट इज द प्लान लेंथ. चला सोडवताय का आता? मग तुम्ही प्रॉब्लेम हा आणि मला प्लान लेंथ सांगताय का? 15 मिलीमीटर. किती? 50. 15? 50. 50 बार 50. ओके, 50 mm. इथे नका, सॉरी चुकलं माझं. You should write here. PL इक्वल टू 50. चला 5 मिनिटं देतो. ज्यांनी सोडवलेला नाहीये त्यांनी सोडून घ्या. 5-6 मिनिटं देतो तुम्हाला. ट्राय टू सॉल्व दिस. काय अडचण आली सोडवताना तर विचार मला, मी इथंच आहे. आपल्याला असं समोरासमोर सोडवलं तर थोडं बहुत लक्षात येईल कुठं अडकतोय का आपण, काय लक्षात येईल. दॅट इज वाय सॉल्व इट. And if anyone faces any difficulty, ask me immediately. सर 46 mm आली. 46 आली. बर. 45 आली सर. 45. बर. Just a second. सर 45. 45 आहे. Yes, बर. sir. Okay. 45. We have majority 45. It's 45. Others, please try. जर कोणाला काही डिफिकल्टी येत असेल तर विचारून घ्या लगेच.
चला अजून कोण, कोणाला काही अडचण? सोडवतायत ना? कीप ऑन सॉल्विंग गाइज, इट इज रिक्वायर्ड. And 2 problems I will give you as a homework. 2 problems तुम्हाला homework म्हणून मी देतो. हा पहिला प्रॉब्लेम जो आपण पहिला सोडवला होता का नाही त्या पद्धतीने मी दिलाय. ओके, आणि तुम्हाला काय विचारलं मी, ट्रू लेंथ आणि थीटा. दुसरा प्रॉब्लेम आज जो आपण सोडवला आता त्या पद्धतीचा देतो. हा, हे 2 प्रॉब्लेम आहेत, एक पहिला एक दुसरा. ओके, हे 2 प्रॉब्लेम सोडवा. पुढची आपण केस 3 उद्याच्या लेक्चरला सुरू करूया. ठीक आहे, वी विल स्टार्ट केस 3 फ्रॉम टुमॉरोज लेक्चर. इट इज नॉट पॉसिबल टुडे टू स्टार्ट दिस केस अँड एक्सप्लेन द केस. ओके, सो इफ एनीवन हैज एनी डाउट यू कॅन आस्क, अदरवाइज वी विल स्टॉप. सर लेक्चर लिंक टाका. हो टाकतो टाकणार. ओके सर. हा टाकतो हा, डोंट वरी. ओके, हॅलो हा बोला. सर, ते तुम्ही फॉर्म्युला दिला होता ना, खालचं ते आपलं वरच्या हा. ह्याच्यात 45 मिलीमीटर आलं होतं ना, हा ते फॉर्म्युला दिला होता तुम्ही कॉस थिटाचा. हा मग त्या फॉर्म्युल्याने काढलं तर 45.9 मिलीमीटर येते आणि असं मोजलं तर
45 येते. चालतं काय प्रॉब्लेम नाही. आपलं कसं असतं माहिती का, आपल्या पेन्सिलचा पॉइंट असतो तो जाड बारीक असतो. आपल्या लाईन परफेक्ट परपेंडिक्युलर येत नाही, थोडा एका डिग्री इकडे तिकडे होतो. 1 डिग्री अँगल इकडे तिकडे झाला ना की कमीत कमी 2 mm चा डिफरन्स येतो, लक्षात घ्या. 1 डिग्री अँगल एरर म्हणजे जवळजवळ 2 mm चा एरर येतो लेंथ मध्ये. त्याच्यामुळे लेंथ मध्ये इकडे तिकडे राहणार, काही हरकत नाही. आणि दुसरं म्हणजे तो फॉर्म्युला वापरू नका. मी आपलं जस्ट असंच एक सहज म्हणून दिला होता. ओके, आपला ड्रॉइंगचा सब्जेक्ट आहे, आपण फॉर्म्युले नाही वापरणार आहोत. ओके, हा तुम्हाला क्रॉस चेक करायसाठी म्हणून तुम्ही तो वापरू शकता, काही हरकत नाही, नो प्रॉब्लेम. पण असा काय त्याची आवश्यकता नाही. ठीक आहे. ओके, एनीवन एल्स? ठीक है, we will stop here for then. Thank you.